बाळाला सॉलिड फूड सुरू करताना होणाऱ्या या 8 कॉमन चुका. फर्स्ट, खूप लवकर किंवा खूप उशिरा सॉलिड फूड सुरू करणे. बाळ 6 महिन्याचे झाले आणि बाळाची तयारी दिसली की तुम्ही सॉलिड फूड सुरू करू शकता. दुसरं म्हणजे बाळाकडून पूर्ण अन्न संपवण्याची अपेक्षा ठेवू नका. थोड्या प्रमाणात सुरू करून बाळाला ज्याप्रमाणे आवडेल, ऍक्सेप्ट करेल त्याप्रमाणे ते वाढवता येते. थर्ड, गिळताना अडचण होईल किंवा चोक होईल असे पदार्थ देणे टाळा. अगदी मऊ किंवा बोटा एवढ्या तुकड्यांमध्ये ते कापून द्या. फोर्थ म्हणजे ज्यूस देणे. सॉलिड सुरू करताना ज्यूस अजिबात देऊ नका, त्यामुळे पोट लवकर भरते, पौष्टिक अन्नाचे प्रमाण कमी होते. 1.5 वर्षापर्यंत ज्यूस टाळा, त्याऐवजी तुम्ही पाणी द्या. फिफ्थ, गाईचे दूध देणे. बाळ 1 वर्षाचे होईपर्यंत गाईचे दूध देऊ नका. आईचं दुधासोबतच तुम्ही सॉलिड सुरू करू शकता. 6, बॉटल मध्ये प्युरी देणं. बाळाला त्याच्या हाताने खाऊ द्या आणि त्याला खाण्यासाठी छोटा चमचा द्या. बाळाला स्वतःच्या हाताने खाण्यास प्रवृत्त करा. 7, बाळ रेडी नसेल तर त्याला फोर्स करू नका, जबरदस्ती करू नका. बाळ चेहरा वळवते, अन्न धरून ठेवते, रडते, याचा अर्थ असा की ते अन्नासाठी अजून तयार नाही. त्यांना मानेचा आणि पाठीचा नीट कंट्रोल आल्याशिवाय सॉलिड फूड सुरू करू नका. म्हणजेच बाळ 6 महिन्यानंतर व्यवस्थित बसायला लागले की सॉलिड फूड सुरू करा. 8 मिस्टेक, बाळाला एकटे बसून खाऊ घालणे. आपण बाळासोबत बसूनच खाल्ले पाहिजे. आपल्याला खाताना पाहून बाळही शिकत असते आणि हे त्याच्या आरोग्यासाठीही खूप चांगले. या 8 मिस्टेक टाळून बाळाच्या सॉलिड फूड खाण्याचा प्रवास नक्कीच सुखकर करा.